नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. उच्च शिक्षित सर्वसामान्यांसाठी न्याय देणारे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिल्याने विजय निश्चित. प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व पुरस्कृत अधिकृत उमेदवार ओबीसी सौ सिद्धिताई सचिन पिसे, सर्वसाधारण महिला गटातून ब सौ रेखाताई अविनाश भगत, सर्वसाधारण गटातून क श्री शिशिर शरद जाधव, सर्वसाधारण गटातून ड श्री शैलेशदादा सतीश देशपांडे त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गणेश मंदिर, तुलसीदास राम मंदिर, विठ्ठल मंदिर, दिंडीवेस त्याचबरोबर मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर येथे उमेदवारांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी गटनेते, माजी महापौर किशोरदादा जामदार, शरददादा जाधव, अविनाश भगत, सचिन पिसे, अमित पिसे, राजन माळी, अनिकेत माने, प्रदीप कांबळे, सर्जेराव शिंदे, मराठा समाजाचे नेते लक्ष्मण शिंदे, शंकर घोगरे, बापू मोरे, फिरोज मुल्ला, मंजुनाथ शाबूजी, इम्रान शहापूर यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. जनतेचा वारसा असलेल्या या सर्व नूतन उमेदवारांना प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागाचा खुंटलेला विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करावे असे आवाहन माजी महापौर गटनेते किशोरदादा जामदार यांनी केलं. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची 25-26ची इलेक्शन लागलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मिरज शहरामध्ये 17 जागा लढवल्या जाणार आहे. त्यापैकी ह्या प्रभाग 4मधील हे 4 उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्यामधील शिवाय, याची आम्हाला खात्री आहे. आणि प्रभाग 4च्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी केलेला आहे. तरी प्रचाराला प्रतिसाद कशा पद्धतीने आहे राष्ट्रवादीला प्रत्येक प्रभागात? आत्ता चालू केलेलं, आता जाताना कळणार प्रचाराला काय. आज चालू केलेला आहे. इतरांसारखं सांगणार नाही 100% आम्हीच येणार आहे, 100% मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही. तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहे आणि इथं प्रभाग 4मध्ये एक सक्षम असं पॅनल दिलेलं आहे. त्यामुळे विजयाची खात्री 100% आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार उपस्थित नाही आहेत. आता ते आमदार आहेत, त्यांना का संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर सांभाळायचं आहे. एकाच प्रभागात येण्याची त्यांना गरज नाही, त्यांची मोठी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक 4मधील या ठिकाणी आज आमच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमच्या पॅनलचे आमच्या पक्षाचे मिरज शहराचे नेते माननीय किशोरदादा जामदार यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्ही 4 उमेदवारांचा तुमच्यासमोर आलेलो आहोत. त्यांचा सर्वप्रथम मी परिचय करून देतो. प्रभाग क्रमांक 4 मधून सौ सिद्धिताई सचिन पिसे या उभे आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून सौ रेखाताई भगत या उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 4 प्रभागातून शिशिर शरद जाधव हे आमचे उमेदवार आहेत. आणि प्रभाग क्रमांक 4 मधून मी स्वतः शैलेश सतीश देशपांडे उमेदवार आपल्या समोर येत आहेत. आज जर तुम्ही नजर टाकली तर आमच्या पॅनलवर एकंदरीत जर बघितलं तर कुठलाही प्रस्थापित नेता आमच्या पॅनलने या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेपुढे आणलेला नाही. अनेक नवीन चेहरे आणण्याची भाषा लोकांनी केली, परंतु आमच्यापैकी कोणीही उमेदवार प्रस्थापित नाही, कोणीही उमेदवार कुठल्याही पदावर यापूर्वी काम केलेलं नाही. त्यामुळं एक नवीन चेहरा कोरी पाठी घेऊन आम्ही तुमच्यापुढे आलेलो आहे. म्हणजे लोकांच्या निवडणूक आली की अनेक अपेक्षा असतात, परंतु त्या अपेक्षेनं सामोरं जात असताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्तरात काम करणारे वेगवेगळ्या भागातले उमेदवार देऊन प्रभागाचा पूर्णपणे समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या पक्ष नेतृत्वाने केलेला आहे. आणि या पक्ष नेतृत्वाने जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवू आणि त्यानुसार पक्ष सांगेल त्याप्रमाणे, आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करून याच्यामध्ये आम्ही जनतेच्या सेवेसाठी जास्तीत जास्त हातभार लावण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा असं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतो. धन्यवाद. हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.